नमस्कार, मी प्रियंका ठाकूर. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे. प्रेक्षक हो, सुखी जीवन जगण्यासाठी शारीरिक आरोग्य इतकंच तुमचं लैंगिक आरोग्यही उत्तम असणं हे फार महत्त्वाचं आहे. तुमच्या लैंगिक आरोग्याविषयीच्या सर्व समस्यांचं निराकरण करण्यासाठी तज्ज्ञ आणि नामांकित सेक्शॉलॉजिस्ट, अँड्रॉलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट डॉक्टर विजय दहिफळे आपल्याला या शोमध्ये मार्गदर्शन करीत असतात आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे देखील देतात. त्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीत जाणून घेणार आहोत डॉक्टर विजय दहिफळे यांच्याविषयी एका व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि एंट्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर दहिफळे यांचं क्लिनिक औरंगाबाद, हैदराबाद, दिल्ली, पुणे, नवी मुंबईतील नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईत देखील आहे. डॉक्टर नेहमीच देश विदेशात सेमिनार आणि कॉन्फरन्ससाठी जात असतात. तसंच सेक्स बाबतच्या सर्व समस्यांवरती ते मार्गदर्शन करत असतात. सर, साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार प्रेक्षक हो, कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक फार महत्त्वाचा प्रसंग मला या ठिकाणी तुम्हाला सांगावासा वाटतो. हा प्रसंग आहे सरांच्या ठाणे OPD सेंटरवरील. ठाणे OPDला एक 58 वर्षीय गृहस्थ त्यांच्या पत्नीसोबत आले होते. ते साम टीव्हीच्या सुखी जीवनाचा मंत्र या शोचे अगदी रेग्युलर दर्शक आहेत. ते बोलू लागले, सर, मी माझ्या मुलाची एक गंभीर समस्या सांगण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. याची आई देखील खूप चिंतेत आहे आणि आता काय करावे ते मला सुचत नाही असे बोलून ते भावनिक झाले. सरांनी त्यांना धीर दिला. वडील सांगू लागले, सर, आमचा मुलगा अगदी हुशार आहे, मेडिकल फील्डमध्ये प्रॅक्टिस करतो, परंतु याचे खाजगी आयुष्य मात्र पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहे. सर, त्याची कॉलेजमध्ये एक गर्लफ्रेंड होती, त्याला ती प्रचंड आवडत होती, पण तिच्या घरच्यांनी नकार दिला म्हणून हा निराश झाला आणि डिप्रेशनमध्ये गेला. कसं तरी एका वर्षाने तो सावरला आणि त्याने दुसऱ्या मुलीबरोबर लग्न केलं. थोडा बदल म्हणून ते दोघेही 6 महिन्यांसाठी फॉरेनमध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी गेले. फॉरेनवरून मुलगा परत आला, पण बायको मात्र परत यायला तयार नाही. याचं नेमकं कारण काय ते आम्हाला अजूनही समजलेलं नाही, पण मुलाने डायव्हॉर्स घेतला आणि आता तो परत डिप्रेशनमध्ये गेला. त्यामुळे आम्ही खूप जास्त चिंतेत आहोत. आता तर वेगळीच बाब समोर आली आहे. त्याला एक मित्र भेटला आणि तो रात्रंदिवस त्याच्यासोबत असतो. नेमकं काय सुरू आहे हे त्याचं त्यालाच माहिती. मात्र आता कधीच लग्न करणार नाही अशी स्पष्ट कबुलीच त्याने दिली आहे. सर, काहीही करा, पण आम्हाला यातून बाहेर काढा, नाहीतर आम्ही सर्व फॅमिली डिप्रेशनमध्ये जाऊ असं म्हणून दोघांचेही मन गहिवरून आले. सरांनी पुढील व्हिजिटमध्ये मुलाला काउन्सिलिंगसाठी बोलावले. मुलगा पूर्णपणे डिप्रेशनमध्ये होता. त्याला आता कशातच इंटरेस्ट नाही असे तो म्हणाला. या सगळ्या घटनेमुळे मला खूप लैंगिक समस्या देखील आल्या आहेत, म्हणून मी लग्न करत नाही असे त्याने स्पष्ट सांगितले. सरांना सर्व बाब लक्षात आली. सरांनी मुलाचे काउन्सिलिंग केले. आई वडिलांनाही समजून सांगितले की अशी समस्या असते आणि त्यावर उपाय देखील आहेत, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. सरांनी मुलाला 3 महिन्यांची मेडिकल थेरपी, हार्मोनल थेरपी सुरू केली आहे. गरज पडल्यास पी शॉट थेरपी, व्हॅक्यूम थेरपी किंवा पेनाइल इम्प्लांट देखील करू असं देखील सांगितलं. त्या सर्वांनी सरांचं अगदी मनापासून आभार मानले. सर, तुम्ही आणि साम टीव्हीचा हा शो नसता तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नसतो, ज्यामुळे अगदी भयंकर परिस्थिती निर्माण झाली असती अशी भावना त्यांनी व्यक्त केली. खरं तर मेडिकल टर्ममध्ये याला मेल सेक्शुअल डायसफंक्शन बाय डिप्रेशन असं म्हटलं जातं. सर, काय सांगाल अशा प्रकारच्या समस्येबाबत? जर अशामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होत असेल तर काय? बघा, मी नेहमी सांगतो ना, पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ, बरोबर, ह्या दोन्हीमध्ये फार मोठा फरक आहे. मी आपण या मंचावर नेहमी सांगतो की तुम्ही किती जरी हायली क्वालिफाईड झाले, ते क्वालिफिकेशन तुमचा एक बाजू झाली. बरोबर. आता मेडिकल जरी असेल तर पहिल्यांदा तू कोण आहे? साधा मनुष्य आहे. बरोबर. त्याला भावना आहेत, त्यालाही लाईफ आहे आणि प्रॉब्लेम देखील आहेत. सांगूया आपण याच्याबद्दल सविस्तर. सर्वप्रथम आपल्या जगभरातील साम टीव्हीच्या या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये
तुमचं सर्वांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि स्वागत. आणि एवढा उशिरा देखील तुम्ही या शोवर इतकं प्रेम करून सर्वजण त्यात इन्व्हॉल्व होता, ही खरंच अतिशय कौतुकाची बाब आहे. हा आजारापेक्षा मोठा आजार असतो का? या ठिकाणी पाहता तुम्ही रिपीटेडली त्या ठिकाणी सेपरेशन झाल्यामुळं, पार्टनरसोबत काही कारणामुळं अनबन झाल्यामुळं तो वेगळ्याच मार्गाला लागला. आता आईवडील देखील एवढे चिंताग्रस्त झाले की आम्ही एवढं प्रॉपर्टी केली, आम्ही एवढं कमावलं, मुलासाठी केलं, आणि आज हा मुलगाच काही करायला तयार नाही, तर आम्ही करायचं काय? मित्रांनो, घाबरायचं नाही. हे बघा, ह्या गोष्टी लपवून ठेवू नका. जेवढ्याच लपवून ठेवाल पूर्ण फॅमिली डिप्रेस होते. बऱ्याचदा टोकाचं पाऊल देखील उचललं जातं, स्वतःला संपवण्याची भाषा देखील ती बोलतात. तर आजच्या सत्रामध्ये आपण ही पूर्ण माहिती घेणार आहोत. ह्या पर्सनल लाईफ कसं मेंटेन ठेवायचं, आणि यांना देखील ट्रीटमेंटनंतर ते हळूहळू बाहेर येतील. रिपीटेड काउन्सिलिंग लागेल आणि ह्यांचा फॉलोअप सुरू आहे. आणि नक्कीच कालांतराने थोडा धीर ठेवला पाहिजे, पॅरेंट्सनी पण आणि त्या मुलांनी पण, आणि रिझल्ट मात्र नक्की येतो. फॉलोअप पाहिजे. आणखी तुम्ही सांगू शकता ॲडिशनल? नक्कीच, यासाठी वेळ देणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आम्ही म्हणतो सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमात तुम्ही देखील सहभागी होऊ शकता आणि सरांना थेट आपला प्रश्न विचारू शकता. मात्र त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या 02269564141. सर, पहिले प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेले आहेत. लातूरहून आनंदीजी आपल्याशी बोलतात. स्वागत आहे आपलं. विचारा आपला प्रश्न. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. सर, मी लातूरहून आनंदी बोलते. बोला बोला, काय म्हणतात सांगा. तर स्विमिंगचा टेक्सटाईलवर काही परिणाम होतो का? परत एकदा विचारा मला. स्विमिंगचा आणि त्याचा टेक्सटाईलवर काही परिणाम होतो का? अच्छा, म्हणजे तुमची सेक्सची भावना म्हणा किंवा त्यामध्ये इंटरेस्ट म्हणा, यावर स्विमिंगचा परिणाम होतो का? बरोबर आहे. चला चला, व्हेरी गुड. खूप छान प्रश्न आहे, सांगूया तुम्हाला. बरेचदा तुम्ही पाहता ना, स्विमिंग पूलला जर पाहिलं जास्त प्रमाणात तुम्हाला जेंट्स दिसतात. हो, करेक्ट आहे. मग कम्पॅरेटिव्हली मुलींनी देखील या ठिकाणी काय इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे? ह्या प्रश्नावरनं कळलं तुम्हाला की त्याचा संबंध तुमच्या पर्सनल लाईफच्या ऍक्टिव्हेशन, इंटरेस्ट आणि लिबिडोसाठी होतो का? सांगूया आपण. नक्कीच. निसर्गाने बनवताना आपली बॉडी जी आहे, मेल आहे, फिमेल आहे, हे दोघांनाही समसमान बनवलेलं आहे. दोघांमध्येही भावना आहेत, दोघांमध्येही हार्मोन्स आहेत, दोघांनाही ॲक्टिव्हेशन लागतं. काय होत असेल बरं स्विमिंगमुळं? स्विमिंग ही एकमेव अशी एक्झरसाइज आहे ज्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन ॲबिलिटी ही वाढते. तुमच्या डोक्यावरचा स्ट्रेस हा कमी होतो. का कमी होतो? स्विमिंग करताना तुम्ही थोडं जरी डायव्हर्ट झाला ना, तुम्हाला ते नाका तोंडामध्ये पाणी जाऊन तुम्ही त्या ठिकाणी डिस्टर्ब होता. मग ह्या एक्झरसाईजमुळं तुमची एनर्जी बर्न होते, हार्मोन्स रिलीज होतात, लव मॉलिक्यूल रिलीज होतात. इफिनेरिन आहे, नॉरपिनेफ्रिन आहे, लव मॉलिक्यूल्स आहेत, डोपॅमिन आहे. अशा प्रकारे हे मॉलिक्यूल बनल्यामुळं तुम्हाला त्या ठिकाणी भावना निर्माण होते. आणि अर्थातच भावना निर्माण झाल्यानंतर क्रियेसाठी हा एकच पर्सन नाही, तुमचा पार्टनर आणि तुम्ही दोघांनी फिटनेस जर ठेवलं, नक्कीच तुमचं क्वालिटी लाईफ बदलू शकतं. आणि यावर आपण आज बरंच डिस्कशन करणार आहोत. बरोबर. आपले पुढील प्रेक्षक जोडलेले गेले आहेत. नाशिकहून अनन्याजी आपल्याशी बोलतायत. विचारा आपला प्रश्न. नमस्ते सर. नमस्ते जी, बोला. रनिंग आणि वेट लॉसचा सेक्ससाठी काही फायदा होतो का, याबद्दल सांगा. म्हणजे रनिंग आणि वेट लॉसमुळे तुम्हाला फिटनेसला काही फायदा होतो का? बरोबर आहे. अच्छा, ठीक आहे, सांगूया आपण. बघा, आपण एक्सरसाइज बद्दल बोलतोय ना. परत मी आणखी रिपीट करतो. बऱ्याच जणांना काय होतं माहिती का, हा विषय फक्त पुरुषांचा. बरोबर आहे. म्हणजे स्त्रिया ह्या एकदम म्हणजे दुय्यम स्थानी, मग त्यांना काही विचारायची गरज नाही, किंवा त्यांना एक्सरसाइज लागते का, किंवा तुमच्या भावना आहेत का. प्रॅक्टिकल आहे ना, पण हे लागतं. आणि सांगूया फायदा काय. मित्रांनो, ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सरसाइज सांगतो आपण, आहे योगा आहे, प्राणायाम आहे, स्विमिंग आहे, काय जे तुमच्या एक्सरसाइज का महत्त्वाच्या आहेत. बरेचदा मी सांगतो, तुम्ही एखादा ब्रेकफास्ट जर चुकला ना, हरकत नाही, पण तुम्ही सिन्सिअरली तुम्ही त्या ठिकाणी व्यायाम केला. स्पेशली रनिंगमध्ये किंवा जॉगिंगमध्ये काय होत असतं, रनिंगमध्ये जॉगिंगमध्ये तुमच्या कॅलरीज ह्या 400 ते 500 पर्यंत बर्न होतात. त्या ठिकाणी वेट लॉस देखील व्हायला लागतो, फॅट लॉस व्हायला लागतो. आणि अर्थातच जेव्हा वेट हे कमी होतं तेव्हा इन्शुलिनची मात्रा जी लागत असते बॉडीला, ते 1 युनिट पर kg बॉडी वेट असते आणि ती कमी होते. अर्थातच हार्मोन्स, एंडॉर्फिन्स, तुमचं फिटनेस आणि तुमचं वेट कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी भावना येणे, त्या ठिकाणी इच्छा तयार होणे, आणि अर्थातच तुमचं सेक्शुअल लाईफ फिट झालं म्हणजे तुमचं फिजिकल लाईफ आहे, पर्सनल लाईफ आहे, बौद्धिक लाईफ आहे, स्पिरिच्युअल लाईफ आहे, हे सर्व काही उत्तम होतं. म्हणून ॲटलिस्ट आठवड्यातनं एक 4-5 दिवस तरी जॉगिंग, रनिंग जसं जमेल तसं केलं पाहिजे. नक्कीच. म्हणूनच आपण म्हणतो की शारीरिक आरोग्य इतकंच तुमचं लैंगिक आरोग्यही महत्त्वाचं आहे. बरोबर. संभाजीनगरहून युवराज जाधव आपल्याशी जोडले गेलेले आहेत. विचारा आपला प्रश्न.
नमस्कार सर. नमस्ते जी, बोला. रेग्युलर स्विमिंग केल्याने शीघ्रपतनसाठी फायदा होतो का, त्याबद्दल माहिती द्या. तुमचं वय सांगा मला. 25 वर्ष. म्हणजे शीघ्रपतन काही त्यावर कंट्रोल येतं का असं विचारायचं तुम्हाला, बरोबर आहे? हो. ठीक आहे, व्हेरी नाईस, व्हेरी गुड क्वेश्चन. स्पेशली पेल्विक फ्लोअर एक्सरसाइजेस म्हणजे स्विमिंगचा मोठा रोल जेव्हा वेगवेगळे बटरफ्लाय आहे, ब्रेस्ट स्ट्रोक आहे, स्पेशली ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये फक्त पेल्विसची मुवमेंट होते. सांगूया काय फायदा होतो. आता जेव्हा मी पुरुषांबद्दल सांगतोय त्याच वेळेला स्त्रियांबद्दल देखील हा पेल्विक फ्लोअर स्ट्रॉंग होण्यासाठी मदत होते. पिव्होक ऑक्सिजन लिगामेंट स्पेशली जेव्हा तुम्ही बटरफ्लाय किंवा ब्रेस्ट स्ट्रोक करता त्यावेळेला पेल्विसच्या मसल ह्या कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होतात. पेल्विक मसल्स कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स झाल्यामुळं त्या ठिकाणी जे फ्लोअर आहे त्यामध्ये असणारा युनीचा भाग आहे, त्यामध्ये असणारा युरिनरी ट्रॅक्टचा भाग आहे किंवा बल्बो कॅव्हर्नोसस मसल्स पुरुषांमध्ये ह्या स्ट्रॉंग होतात. आणि या मसलचा तुमचं वीर्यपतन लवकर होणं हे थांबवण्यासाठी फार मोठा रोल असतो. कारण याच्या कॉन्ट्रॅक्शनमुळं पेल्विक प्रेशरमुळं फिमेल्समध्ये देखील युरिनरी इनकॉन्टिन्यून्स कमी होतं, वजायनल टायटनिंग होतं आणि पुरुषांमध्ये हा टायमिंग वाढला जातो, ड्युरेशन वाढला जातं आणि अर्थातच ऑर्गेझम होण्यास मदत होते. तुम्ही सांगा एवढा मोठा फायदा असेल, मेडिसिन हे नंतर येतात. तुम्ही काही मेडिसिन खायला नाही जन्माला आले, तुम्ही फिट जर राहिले तर मला वाटतं फार शेवटचा पर्याय हा मेडिसिन असतो. बरोबर आहे सर, अगदीच खरं आहे. सर, पुढील प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेले आहेत. नवी मुंबईहून नीताजी आपल्याशी प्रश्न विचारतात. विचारा आपला प्रश्न. सर नमस्कार. हा नमस्कार जी, बोला. सर, रनिंगमुळे बोन हेल्थवर काही परिणाम होतो का, आणि रनिंग किती तास केलं पाहिजे? रनिंगमुळे कशावर परिणाम होतो का? बोन हेल्थ. अच्छा, बोन हेल्थ, हाडांची हेल्थ म्हणता, बरोबर आहे. अच्छा अच्छा, ओके. काही परिणाम होतो का, आणि किती तास करायला पाहिजे, आणि त्याचा आपल्या पर्सनल लाईफ साठी काय फायदा? ओके ओके ओके. आणि तुझं वय काय? माझं 35. ओके ओके, खूप छान प्रश्न आहे. सांगूया तुम्हाला. हाडं ठिसूळ झाली, माझी कंबर दुखते, अतिशय कॉमन, अतिशय म्हणजे मी जवळपास 70% महिलांना जर विचारलं माझं सीझर झालं, माझ्या पाठीत इंजेक्शन दिलं आणि माझी कंबर दुखायला लागली, काही संबंध असतो का? अजिबात नसतो. सांगूया आपण. मित्रांनो, या ठिकाणी बोन हेल्थ, ऑस्टिओपोरोसिस किंवा बोन डेन्सिटी हा प्रकार काय असतो? साधी ठिसूळ झालेली बोन असतील ना, तुम्ही जागच्या जागी बाथरूममध्ये जरी पडलं तरी तुम्हाला फ्रॅक्चर होऊन जातं. मग ही बोन हेल्थ कशी मेंटेन राहते? त्यामध्ये असणाऱ्या सेल्स, त्यामध्ये असणारं कॅल्शियम, हे काही तुम्ही फक्त जेवण करूनच कॅल्शियम येतं का मध्ये? तो तर एक सप्लिमेंट झालं. पण महत्त्वाचं काय की तुम्ही रनिंग म्हणा, जॉगिंग म्हणा, जसे जमल तसं जे स्पेशालिस्ट सांगतील, कारण प्रत्येकाला हे ॲडवायजेबल असतं. जी हार्ट हेल्थ महत्त्वाची आहे, तर जॉगिंगमुळं बोनमध्ये डेफिनेटली डेन्सिटी वाढते, त्याची स्ट्रेंथ वाढते. आणि अर्थातच मित्रांनो, तुम्हाला बऱ्याचदा मी सांगतो 476 सेक्स पोझिशन आहेत वेगवेगळ्या, तुम्हाला 3 देखील माहीत नसतील. तर हे फिटनेस, ही लवचिकता आणि हे स्ट्रॉंगनेस पाहिजे असेल तर हे तुम्हाला रनिंग, जॉगिंग कामाला येतं. मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम, बोन्स आणि टेंडॉन्स आणि लिगामेंट हे स्ट्रॉंग होतात. आणि आठवड्यातनं कमीत कमी 3 वेळा तरी अर्धा तास तुम्ही रनिंग केलं पाहिजे. ही मिनिमम मात्रा झाली. मॅक्झिमम आपण त्या पर्सनल व्हेरिएशन राहू शकतं. मला वाटतं त्यांना आता कारण कळलं असेल कंबरदुखीचं. नक्कीच नक्कीच. जळगावहून आपले पुढील प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. दिवाकरजी, विचारा आपला प्रश्न. नमस्ते सर. नमस्कार जी, बोला. सर, रनिंग किंवा जॉगिंगमुळे सेक्स स्टॅमिना वाढतो का, आणि कशामुळे, याबद्दल माहिती वाढली होती. म्हणजे असं म्हणता किंवा एक्सरसाइजमुळे तुमचा स्टॅमिना वाढला, बरोबर आहे, ऍक्टिव्हिटीचा, नाही का? हो. टायमिंग आहे, कठोरता आहे, किंवा त्यासाठी पूरक गोष्टी करतात काही विचारायचे, बरोबर आहे? हो सर. ठीक आहे. तुमचं वय सांगा मला. 55. ठीक आहे, ठीक आहे, व्हेरी गुड, छान. म्हणजे आजचा म्हणजे तुम्ही पाहताय ना, म्हणजे टॉपिक हा आपल्याला समोरचे दर्शक देतात आणि त्यामध्ये खराच आनंद का असतो, कारण हा आपल्यापेक्षा त्यांचा शो आहे. सांगूया आपण. बरेचदा आपण सांगतो की मी फार कमजोर झालेलो आहे, माझ्यातनं परफॉर्मन्स होत नाही, किंवा मी जास्त वेळ टिकू शकत नाही, त्यामुळे माझी पार्टनर नाराज आहे. अहो, तुम्ही रात्री झोपता 4 वाजता, तुमची पार्टी संपते 3 वाजता आणि सकाळी उठता 12 वाजता. म्हणजे सूर्यनमस्कार सूर्य माळण्यावर करायची वेळ येते. म्हणजे तुम्हाला एक्झरसाइज ही इतकी महत्त्वाची आहे. या एक्झरसाइजमुळं पहिलं महत्त्वाचं काय होतं? बॉडी शेपिंग, मसल डेव्हलपमेंट, कॅलरी बर्न होणे, व्हॉस्क्युलॅरिटी. अहो, ब्लड सप्लाय हा 10 पटीने वाढतो. हा ब्लड सप्लाय एका एरियाकडे जात नाही,
हा या ब्रेनकडे जातो, हा तुमच्या पेरिफेरीला जातो, तुमच्या ऑर्गनकडे जातो. बऱ्याचदा त्या ठिकाणी टेस्टिकलला देखील हा ब्लड सप्लाय वाढल्यामुळं टेस्टोस्टेरॉन प्रोडक्शन आहे, स्पर्म प्रोडक्शन आहे, हार्मोन एंडॉर्फिन प्रोडक्शन आहे, या सर्व प्रकारचे फायदे त्या ठिकाणी होतात. आणि अर्थातच तुमचं हार्मोनल स्टेटस, फिजिकल स्टेटस, तुमची फ्लेक्झिबिलिटी आणि तुमच्या बॉडीमध्ये एक प्रकारचा फिटनेस आल्यानंतर अर्थातच तुम्ही फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणा किंवा सेक्शुअल ॲक्टिव्हिटी म्हणा यासाठी अतिशय फिट होतात का. हे बघा, एक लक्षात ठेवा, ह्या वेगवेगळ्या सेक्स पोझिशन आपण जेव्हा पाहतो त्यावेळेला बॉडी फिटनेस हा इतका महत्त्वाचा असतो की रुटीन तुमच्या ॲक्टिव्हिटी किंवा वागण्यापेक्षा किंवा तुमच्या दैनंदिनीपेक्षा ॲक्टिव्हिटी करताना लागणाऱ्या मसल ह्या बॅक मसल्स आहेत, पेल्विक मसल्स आहेत, ग्लुटेल मसल्स आहेत. म्हणून तुम्हाला एक्झरसाईजमुळे फिटनेस मिळतो. आणि अर्थातच मेडिसिन्स हा शेवटचा पर्याय असतो. मला वाटतं एक क्लॅरिटी झाली असेल त्यांना. नक्कीच नक्कीच महत्त्वाचे विषय सर या ठिकाणी आपले चालू आहेत. पण या ठिकाणी सर मला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, तो म्हणजे 50शी नंतर बऱ्याच पुरुषांना कॉन्स्टिपेशनमुळे जर कमजोरी येत असेल तर त्यावर उपाय काय हे मी जाणून घेणार आहे. मात्र त्यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम टीव्ही. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण एक प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर घेणार आहोत. मात्र तत्पूर्वी एक प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेले आहेत. शुभमजी आपल्याशी बोलतायत सोलापूरहून. विचारा आपला प्रश्न. शुभमजी, विचारा आपला प्रश्न. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. सर, एसीएल सर्जरी झाल्यानंतर 2-3 महिन्याने स्विमिंग चालू केले चालते का? कोणती सर्जरी झालेली आहे? एसीएल सर्जरी. परत एकदा रिपीट सांगा. एसीएल सर्जरी, लिगामेंटची सर्जरी झाली, बरोबर आहे? हां. अच्छा, ठीक आहे. नक्कीच सांगूया तुम्हाला. सर्वात अतिशय सुंदर प्रश्न आहे आणि किती दिवस थांबायला पाहिजे अतिशय महत्त्वाचं आहे. कुठलीही सर्जरी असो, किती दिवस गॅप घ्यायला पाहिजे आणि केव्हा ते पुन्हा रिझ्यूम करायला पाहिजे सांगूया आपण. मित्रांनो, आपल्या बॉडीमध्ये एक रिपेअर होण्याचा एक काळ ठरलेला असतो. कुठलंही ऑपरेशन असो, बरे लिगामेंट असो किंवा तुमच्या पोटाची सर्जरी असो किंवा कुठल्याही सॉफ्ट टिश्यूची सर्जरी असेल, कमीत कमी मिनिमम पिरियड हा जो आहे, जर तो जॉईंटवर नसेल तर अशा वेळेला तुम्ही ॲटलिस्ट समजा 1.5 महिन्यापर्यंत तुम्हाला रेस्ट का द्यावी लागते, कारण फक्त वरचा भाग हिलवून जमत नाही, आतमध्ये देखील हिलिंग व्हायला पाहिजे. आणि जेव्हा रिझ्यूम कराल जी कुठली ॲक्टिव्हिटी आहे ही स्लोली फिजिओथेरपी करून टप्प्याटप्प्यामध्ये वाढवायची असते. आणि जर तो कुठल्या जॉईंटला असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन करायला पाहिजे का, कारण लिगामेंटचा हिलिंग पिरियड वेगळा आहे, सॉफ्ट टिश्यूचा वेगळा आहे, स्किनचा वेगळा आहे. त्यामुळं पण एक महत्त्वाचं आणखी सांगतो, एकदम माझी सर्जरी झाली आणि मी हालचाल करणार नाही असं अजिबात करायचं नाही का, कारण त्यामुळे तो जॉईंट आणि तो पार्ट फ्रीज होऊ शकतो. म्हणून मिनिमम हालचाल ही नेहमीसाठी आवश्यक असते. मला वाटतं क्लॅरिटी आली असेल. नक्कीच नक्कीच त्यांना त्यांचं उत्तर नक्कीच मिळालं असेल. सर, मी एक प्रश्न मगाशी तुम्हाला विचारला होता, तो म्हणजे 50शी नंतर बऱ्याच पुरुषांना कॉन्स्टिपेशनमुळे जर कमजोरी येत असेल तर मग त्यावर आपण काय उपाय करू शकतो? आता आपण सर्वांसाठी हे उत्तर देऊया. मला वाटतं कॉन्स्टिपेशन म्हणजे तुम्हाला काय विचारायचंय? बुद्धिकोष्ठता. राईट. म्हणजे बऱ्याच जणांना फिकल स्टूल पास करताना प्रॉब्लेम येतो. बद्धकोष्ठता स्त्री आणि पुरुष दोघांबद्दल सांगतो. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल आपली ॲक्टिव्हिटी कुठं राहिली बाजूला, नंतर ह्या कॉन्स्टिपेशनचा किंवा बरेचदा ऑब्स्टिपेशन म्हणजे बरेचदा तुम्ही एअरसुद्धा पास करू शकत नाही. एक लक्षात ठेवा, साधं हेडेक जरी झाला ना तुम्ही ॲक्ट करू शकत नाही. कॉन्स्टिपेशनमध्ये स्पेशली होतं काय, डिहायड्रेशन व्हायला लागतं. त्या ठिकाणी स्टूल ज्या ठिकाणी पेल्विक रिजनमध्ये जमा होतात त्या ठिकाणी डिसकॉर्डिनेशन म्हणजे पेल्विक मसल कॉन्टॅक्ट होण्याचा संबंध हा स्टूल पास होण्याशी सेम मसल इन्व्हॉल्व होतात आणि ऑर्गॅझमला देखील सेम मसल लागतात. म्हणून स्त्री असो पुरुष असो दोघांमध्ये बॉवेल क्लिअरिंग हे अतिशय आवश्यक असतं. म्हणून यासाठी तुमचा रेग्युलर डाएट असणं, रेग्युलर पेल्विक एक्झरसाईज असणं आणि काही लुब्रिकंट तुम्हाला यूज करणं आणि स्पेशली या ठिकाणी मी आज मेन्शन करणार आहे अल्कलाईन वॉटरबद्दल, स्पेशली कँगन वॉटरबद्दल, जे की 11.5 pH असतं. त्याचा कन्सर्न मी थोड्या वेळातच सांगणार आहे. आणि यामध्ये जर चेंजेस केले आणि नक्कीच तुमचं कॉन्स्टिपेशन जर समजा तुम्ही बरे करू शकले तर नुसता ॲक्टिव्हिटीचा आजार नाही तर पूर्ण शरीरामध्ये एक पॉझिटिव्हनेस
आणि तुम्हाला उत्साह निर्माण त्या ठिकाणी नक्कीच होतो. म्हणजे हे बघा, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपण लहान लहान गोष्टी असं वाटतं आणि याचा त्याचा काय संबंध असेल असं अजिबात नसतं, कारण आपली बॉडी ही एकमेकावर डिपेंड असते. बरोबर आहे, याचा अगदीच दृढ संबंध असतो असं म्हणायला हरकत नाही. म्हणून ओव्हरऑल हेल्थ डाएट तुमचं मेंटेन असणं अतिशय आवश्यक आहे. सर, आता आपण कार्यक्रमाच्या अतिशय महत्त्वाच्या भागामध्ये आलो आहोत, ते म्हणजे भाग्यवान विजेता. नक्कीच सांगूया आपण. बरोबर. उमेश राठोड, चाळीसगावचे, मागच्या वेळेसचे वेळी ते आपल्या सेंटरला आले, त्यांनी प्रोटीन घेतलं, गिफ्ट घेतलं, पुस्तकं आपल्या मित्रांसाठी देखील येऊन गेले. त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि कौतुक. आणि असंच तुमचा फोटो यायचा असेल तर आता तुम्हाला चिठ्ठी काढायला लागेल, कारण चिठ्ठ्याचं प्रमाण आता वाढलेलं आहे बरं का. म्हणजे तुम्ही विनरना प्रोत्साहित करताय आणि स्पेशल त्यांचे धन्यवाद तुमच्यासाठी येतात बरं का. म्हणजे एखाद्या फंक्शनला त्यांनी तुम्हालाही बोलवलेले, आता नक्कीच आपण ऑर्गनाईज करूया ते. चला, आता आपण गेलो बीड जिल्हा केजला गेलो आपण. रोहिदास मस्के यांचं अगदी मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं यांनी, तर ॲसिडिटी, हायपर ॲसिडिटी आहे, गॅस्ट्रिक ट्रबल आहे, त्यामुळे जर कमजोरी आली तर काय ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे मित्रांनो. पहिल्यांदा डाएट कंट्रोल करा. डाएट कंट्रोल केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी अँटॅसिड वापरणं, त्या ठिकाणी तेलकट वगैरे न खाणं, कारण हायपर ॲसिडिटीमुळे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी डेफिनेटली ट्रबल येतो, प्रॉब्लेम येतो. म्हणूनच महत्त्वाचं सांगतो की पहिल्यांदा ॲसिडिटी ट्रीट करा आणि त्यानंतर तुम्हाला जायला पाहिजे बाकीच्या इरेक्टाईल डिस्फंक्शनच्या इतर ट्रीटमेंट असतात. सेंट्रल ॲक्टिंग आहेत, लोकली ॲक्टिंग आहेत, पेरिफेरल ॲक्टिंग आहेत, पण यामध्ये नक्कीच तुम्हाला चांगला रिझल्ट येतो. मला वाटतं यांना उत्तर मिळालं असेल. आणि असंच सहभागी व्हायचं असेल तर प्रश्न विचारायला लागेल. तर कमजोरीसोबत जर तुम्हाला बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन असेल तर काय ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे, तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला काही इम्युनिफाईंग एजंट आहेत. आता मी महत्त्वाचं तुम्हाला सांगितलं होतं बघा, अल्कलाईन वॉटर. आता या ठिकाणी नुकतंच गेल्या आठवड्यामध्ये एक आमची इव्हेंट झालेली आहे पुणे येथे. त्या ठिकाणी एक इव्हेंट फार मोठी घेण्यात आली. त्या ठिकाणी NRT म्हणजे या ठिकाणी नागेश्वरजी शुक्ला यांनी एक अतिशय मोठ्या प्रमाणात कॉन्फरन्स घेतली. या ठिकाणी तुम्ही फोटोग्राफमध्ये पाहू शकता की कशा प्रकारे पूर्ण जगभरातून, पूर्ण भारतातून या ठिकाणी सर्व लोक आले होते. ते आल्यानंतर त्या ठिकाणी त्या इव्हेंटमध्ये प्रत्येकाने आपलं प्रेझेंटेशन केलं. कशाबद्दल होती NRTP, स्पेशली नागेश्वरजी शुक्ला, विजयजी अक्कावार, दिलीपजी कुकडिया, हे सर्व ठिकाणी त्या ठिकाणी मोटिवेशनल स्पीकर म्हणून होते. माझं देखील त्या ठिकाणी संभाषण, एक टॉक देण्यात आलं की अल्कलाईन वॉटरचं महत्त्व काय. या ठिकाणी फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता. या टॉकमध्ये स्पेशली काय सांगितलं की अल्कलाईन वॉटर कशा पद्धतीने तुमची पूर्ण हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी कामाला येतं. आपण हायपर ॲसिडिटी पाहतोय, या ठिकाणी आपण बद्धकोष्ठता पाहतोय, या ठिकाणी ओबेसिटी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे आजार, हे वेगवेगळ्या प्रकारचे पीएच. मला वाटतं या ठिकाणी फोटो तुम्ही दाखवू शकता गेल्या इव्हेंटचे. त्या ठिकाणी नक्की फोटोमध्ये आपल्याला लक्षात येईल. हा व्हिडिओ झाला, फोटो दाखवायला सांगा त्यांना. तर या ठिकाणी तुम्ही नक्कीच पाहू शकाल की ह्या इव्हेंटमध्ये हे फोटोग्राफ्स तुम्हाला सगळ्यांचं फेलिसिटेशन आहे. त्या ठिकाणी त्या सर्वांचं कौतुक आहे. का केलं जातं, कारण भारतभरातनं आलेले हे जे ऑडियन्स आहेत त्यांनी प्रत्येकाला एक प्रेझेंटेशन दिलं. काय महत्त्व आहे या ठिकाणी अल्कलाईन वॉटरचं. या अल्कलाईन वॉटरच्या वेगवेगळ्या pH असतात. या pHमध्ये नॉर्मल pH ही 7 असते. तुम्हाला माहिती आहे, आपल्या दैनंदिन वापरामध्ये ॲसिडिक वॉटर असतं आणि ॲसिडिक वॉटरमुळं तुमच्या सेलची डेथ होत असते आणि सेल डेथ झाल्यामुळं आपोआपच तुमचा प्रत्येक ऑर्गन जो आहे हळूहळू तो डॅमेज व्हायला लागतो. फरक आहे, औषध गोळ्या खाऊनच तुमचं तब्येत नीट होणार आहे का, नाही. आपण रुटीन जे पाणी पितो ते खूप ॲसिड झालं. मग यामध्ये स्पेशली हे अल्कलाईन वॉटर काय करतं की प्युअर हायड्रोजन मॉलिक्यूलचा त्याला सप्लाय होतो. हे हायड्रोजन मॉलिक्यूल आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ते टिश्यूची स्ट्रेंथ वाढते, टिश्यूची हेल्थ वाढते. त्या ठिकाणी एक 8.5 pH आहे, 9 pH आहे, 9.5 pH आहे. ह्याचं पूर्णचे पूर्ण मार्गदर्शन आमच्या पुस्तकात देखील असतं आणि वेगवेगळ्या आमच्या सेमिनारमध्ये ते सांगितलं जातं, ज्यामुळे की तुमची हेल्थ अतिशय चांगली राहते. आणि आत्ताच आपण जे डिस्कशन केलं, बद्धकोष्ठ आहे, कॉन्स्टिपेशन आहे, या सर्व गोष्टींमध्ये देखील हे 11.pH आहे हे कसं काम करतं. त्या ठिकाणी हायड्रेशन ऑफ टिश्यू होतं, लुब्रिकेशन त्या ठिकाणी केलं जातं. त्या ठिकाणी बऱ्याचदा अनवॉन्टेड टॉक्सिन जे बॉडीत आहेत ते रिलीज केले जातात आणि अशा प्रकारच्या रिलीज झालेल्या टॉक्सिनमुळं आपल्या बॉडीची टिश्यू हेल्थ चांगली होते. बऱ्याचदा त्या ठिकाणी लिव्हर डिसीजेस आहेत, त्याचबरोबर ओबेसिटी आहे आणि
तुमच्या इव्हन ब्रेन मेमरी आहे, ब्रेन कॅपॅसिटी आहे, अशा सर्व प्रकारच्या गोष्टींवर अतिशय चांगल्या प्रकारे याचा फायदा होत असतो. म्हणून माझं सर्वांना सांगणं आहे की आपला आजार, आपली तब्येत आणि नॅचरल पद्धतीने तुम्हाला जर फिट राहायचं असेल तर अल्कलाईन वॉटर हा एकमेव पर्याय आहे आणि तुमची हेल्थ नेहमीसाठी परमनंटली तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने मेंटेन ठेवू शकता. फक्त औषध गोळ्याच नाही तर तुम्ही मेडिसिनसुद्धा न घेता फक्त तुमच्या सप्लिमेंट्समुळे, तुमच्या वॉटरमुळे, तुमच्या पाण्यातल्या बदलामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकता. मला वाटतं सर्वांना याची माहिती अतिशय सुंदर मिळाली असेल. तुम्ही आणखी काही सांगू शकता? नक्कीच. अगदी वेगवेगळ्या विषयांना आज आपण हात घातला आणि प्रत्येक विषयाचं समाधान अगदी तुम्ही छान प्रकारे डॉक्टर केलेलं आहे. खरं तर वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, मात्र त्यापूर्वी अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी डॉक्टर साम टीव्हीमध्ये उपस्थित राहिलेत त्याबद्दल डॉक्टर तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया नवी विषयासह. तोपर्यंत शुभरात्री. नमस्कार.